ज्या तळ्यामध्ये एक बेडूक आहे आणि तळ म्हटलं की त्यामध्ये बाकी पण प्राणी आलेतच, तर त्यामध्ये बेडकासोबत छोटी मासोळी पण त्या ठिकाणी, ज्याला आपण मासोळीच म्हणू. काय झालं की त्या दोघांची खूप छान गट्टी होती, मैत्री होती. दोघांनी असं वाटायचं की अरे वा, आपण या ठिकाणी किती छान पद्धतीने जीवन जगत आहोत. अगदी आपल्याला सकाळपासून सायंकाळपर्यंत छान विहार करता येतं. आपल्याला कुठल्याच प्राण्याची भीती नाहीये, कोणी आपल्याला आक्रमण पण करत नाही आणि आपण दोघं पण या ठिकाणी मस्त छान जीवन जगत आहोत. एकदा बेडकाला मात्र संधी मिळाली त्या डबक्यातून थोडं बाहेर निघण्याची. बेडूक दोन उडी मारून पलीकडे गेला आणि त्याला समजलं की अरे, आपण या ठिकाणी जे बसून होतो तिथं जग खूप छोटं आहे, ज्यापेक्षा जग खूप काही मोठं आहे. आता आपण मी त्याला माझ्या कल्पकतेने बेडकाला फिरवण्याचा प्रयत्न करत आहोत. बेडूक हा डायरेक्ट मध्ये आला, त्याला कळून चुकलं अरे बापरे, या ठिकाणी तर खूप काही चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित या विषयाची माहिती देणं चालू आहे. या ठिकाणी मॅडम तर खूप छान उपक्रम राबवत आहे असं त्याला कळून चुकलं. त्यानंतर हा बेडूक बस स्थानकावर गेला. त्या ठिकाणी त्याला दिसलं की ते बसेस पण आहे, बसेस